जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. आमोशा हा शुभ दिवस आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये याला असाधारण असं महत्त्व आहे. महादेवाचे जेवढे पण शक्तिशाली अवतार आहेत, या सर्व अवताराचं पूजन अमावस्येदिवशी केलं जातं. याच्यामध्ये सर्वात शक्तिशाली नाव कुलदैवतांचं आहे, काळभैरवनाथ. आणि जेवढे पण शक्तिशाली नाथ आहेत यांचं पूजन अमावस्येदिवशी केल्या जातं. याच्यानंतर महाकाली माता जे शक्तीचं प्रमुख रूप आहे, या काली मातेचं पूजनही अमावस्येदिवशी केलं गेल्यास ते शुभ असतं. शनिदेव एक शक्तिशाली देवता आहेत. महादेवानंतर कलश बांधणारे एकमेव देवता शनिदेव आहेत आणि यांचं पूजनही अमावस्येदिवशी केल्यानंतर ते अत्यंत शुभ फलदायी ठरू शकतं. मारुतीराय जे महादेवाचे अंश असणारे देवता आहेत, या रुद्र देवतांचं पूजनही अमावस्येदिवशी केल्यानंतर ते शुभ असतं. मी अमावस्या शुभ आहे हे एवढ्यासाठी सांगत आहे, दीपावलीमध्ये जे वर्षातील सर्वात मोठं लक्ष्मीपूजन साजरं करतो, हे लक्ष्मीपूजनसुद्धा अमावस्येदिवशीच येतं. याच्यावरून अमावस्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किती महत्त्व आहे तुम्ही समजून घ्या. जो काही कुंभमेळा भरतो याच्यामध्ये शाही स्नानसुद्धा मौनी अमावस्येला केल्या जातं. जर महाराष्ट्रातील जनतेने अमावस्येदिवशी मी सांगितलेल्या या शक्तिशाली देवदेवतांची आराधना केली किंवा यांच्या वाऱ्या जर तुम्ही केल्या, तर तुमच्या घरामध्ये किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर कधीही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होणार नाही आहे. अमावस्या दिवशी हे शक्तिशाली देवता प्रत्येक व्यक्तीवर असणारी नकारात्मक ऊर्जा कमी करू शकतात. मी गुरुदेव दत्ताच्या वाऱ्या जे लोक पौर्णिमेदिवशी करत आहेत त्यांना मी असं सांगेल की या देवाच्या वाऱ्या तुम्ही अमावस्येदिवशी करा. गुरुदेव दत्त महादेवाचे अवतार आहेत आणि यांचे अमावस्येदिवशी वारी केल्यास ती अत्यंत शुभ फलदायी ठरू शकते. आज आध्यात्मिक क्षेत्रातील काही लोक तुम्हाला अमावस्या शुभ नाही आहे असं सांगत आहेत. यांच्यापाशी अध्यात्माची कोणतीही समज नाही आहे. पौर्णिमा अमावस्या हे आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वात श्रेष्ठ दिवस आहेत. जय भवानी, जय श्रीराम, जगदंब, हर हर महादेव, हर हर महादेव.